हॅलो हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल कुकिंग विथ दीपाली या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत आजच्या रेसिपीमध्ये एकदम हॉटेल स्टाईल अशी आजची ही रेसिपी आहे, जे की दिसायला अगदी साधी पण ताटात वाढल्यावर जेवणाची शोभाच वाढवणारी आणि गरमागरम वरण भात आमटी किंवा एखादी स्पेशल भाजीसोबत मसालेदार ग्रेव्हीसोबत याची जोडी म्हणजे अगदी जमूनच जाते। हो मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम सुगंधी, मोकळा आणि प्रत्येकदाना वेगळा असलेला जिरा राईस ही रेसिपी। तर फ्रेंड्स, जिरा राईस बनवताना तांदूळ मोकळा राहणं आणि त्याला जिऱ्याचा सुगंध येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। म्हणून आज आपण तो अगदी घरच्या पद्धतीने आणि काही छोट्या टिप्स वापरून छान असा हॉटेल स्टाईल जिरा राईस कसा बनवायचा ते मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये सांगणार आहे। चला तर मग आज आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, इथे मी सर्वात अगोदर कढई ठेवून घेतली आहे आणि इथे मी सकाळचा राईस घेतलेला आहे। तर फ्रेंड्स, आपण जेव्हा जिरा राईस बनवतो तेव्हा आपल्याला मोकळा असा जिरा राईस बनवायचा असतो। त्यासाठी आपण सकाळचा भात हा शिजलेला घेतलेला आहे। तर मी इथे सकाळी जेव्हा मला जिरा राईस बनवायचा असतो तर मी एक्स्ट्राचा भात बनवते, जेणेकरून मी दुपारून किंवा संध्याकाळून जिरा राईस बनवावा ह्यासाठी मी एक्स्ट्राचा राईस लावत असते। तर अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता, मी इथे सकाळी थोडासा जास्त राईस लावले होते, तर तो राईस आता मी घेतलेला आहे आणि हा राईस थंड झाल्याच्या नंतर थोडासा मोकळा मोकळा असा राहतो आणि आपण जेव्हा जिरा राईस बनवतो तेव्हा आपल्याला अगदी करायला एकदम सोपा आणि इझी जातो। म्हणजेच फ्रेंड्स, जेव्हा आपण ताजा राईसचा जिरा राईस बनवतो तेव्हा गरम असल्यामुळे जास्त चिकट होते, त्यासाठी आपल्याला अगोदर शिजलेला राईस घेतला तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपला जिरा राईस बनवून तयार होतो। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी इथे सकाळचा राईस घेतलेला आहे आणि जे तांदळाच्या भाताच्या काही गटोळे आहेत त्या मी आता फोडून घेतलेल्या आहे। तर फ्रेंड्स, हॉटेलमध्ये सुद्धा जेव्हा जिरा राईस बनवतात तर भात अगोदर शिजवून ठेवत असतात, मग जिरा राईस बनवतात। जेव्हा आपण ऑर्डर देतो तेव्हा तर कुणीही म्हणजे लगेचच्या लगेच भात शिजून किंवा काय करून जिरा राईस बनवत नाहीत, तर त्यासाठी अगोदर बनवून ठेवतात, मगच जिरा राईसचा तडका देत असतात। तर अगदी त्याचप्रमाणे आपण जेव्हा जिरा राईस बनवतो तेव्हा आपल्याला एक्स्ट्राचा भात लावून ठेवायचा आहे आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला जिरा राईस बनवायचा तेव्हा आपल्याला भात हा मोकळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोडणी द्यायची आहे। तर मी इथे 2 चम्मच जिरे टाकून घेते। जिरा राईस म्हटल्याच्या नंतर जिरे थोडं जास्त प्रमाणात टाकावं लागतं, कारण तेव्हा जिरा राईस वाटतो। तर मी इथे 2 चम्मच जिरे टाकून घेतले, 2 चमचे, कारण त्यामुळे पचन क्रिया पण थोडीशी चांगली राहते। आता ह्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे। तर पचनासाठी जिरे एकदम अत्युत्तम अशा प्रकार आहे। तर एखाद्या वेळेस जिरे जास्त खाल्लं तर काही हरकत नाही, तर एखाद्या वेळेस चालतं। तर अशा प्रकारे इथे मी जिरा टाकून घेतले, त्यानंतर कोथिंबीर आता छान प्रकारे तळल्याच्या नंतर इथे आपल्याला भात टाकून घ्यायचा आहे आणि मीठ तर ऑलरेडीच राहतं। जर कमी असेल तुमच्या भातामध्ये तर तुम्ही आता टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये। तर मी रात्री जेव्हा करत होते तेव्हा परफेक्ट असं मीठ होतं, त्यासाठी आवश्यकता नाही आहे। तर अशा प्रकारे हे राईस खाल्ल्यावर करून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी छान असं मिक्स करून घेतले भात। तर 2 ते 3 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे जिऱ्यामध्ये राईस। तर तर तुम्ही इथे बघू शकता, जिरे पण खूप मस्त असा कलर दिसत आहे। तर आता इथे थोडंसं 2-3 मिनिट परतून झाल्याच्या नंतर ते भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे, स्वच्छ। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे।
तर अशा प्रकारे आपला जिरा राईस बनून तयार झालेला आहे। तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपला एकदम हॉटेल स्टाईल सुटसुटीत आणि खमंग जिरा राईस बनून अगदी तयार झालेला आहे। प्रत्येक तांदळाचा दाणा किती छान मोकळा आणि फुललेला दिसतोय ना, आणि जिऱ्याचा खमंग फोडणी पूर्ण राईसला एक सुंदर सुगंध आणि चव देऊन जाते। हा जिरा राईस तुम्ही गरमागरम पनीरची भाजी, मिक्स व्हेज, दाल तडका आणि तुमच्या आवडीच्या भाजीसोबत खाऊ शकता। तुम्हालाही असा मोकळा आणि खमंग जिरा राईस बनवायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर फ्रेंड्स, तुमच्याकडे जर संध्याकाळचा उरलेला राईस असेल तर त्यालासुद्धा तुम्ही अशा प्रकारे फोडणी देऊन छान असा जिरा राईस बनवू शकता। तर अशा पद्धतीने आपला जिरा राईस बनवून तयार झालेला आहे। तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्या घरी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदम हॉटेल स्टाईल जिरा राईस बनवू शकता। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि येणारी रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये पुढची रेसिपी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू, बाय बाय।